नमस्कार, शुभ दुपार. आमचा लॉट क्रमांक आहे 4. ज्ञानगंगा इंग्लिश मीडियम स्कूलच्या दुपार विभागातील आम्ही तिघी विद्यार्थिनी. मी मैत्रेयी सोनपेटकर इयत्ता 7वी. मी मुक्ता विधाते इयत्ता 7वी. आणि मी वेदांती कासार इयत्ता 8वी. आज आपल्या समोर प्राणी पक्ष्यांच्या विषयावर आधारित बालकवितांचे अभिवाचन सादर करत आहोत. अगं मैत्रेयी मुक्ता, आज आपला एकत्रित MPTचा तास. पण सर रजेवर असल्याने आपल्या मराठी शिक्षिका मानसी टीचरांनी आपल्या सगळ्यांचे 10-10 गट केलेत आणि प्रत्येक गटाला वेगवेगळे टास्क दिलेत. मग आपल्या गटाला कोणता टास्क दिलाय? काहीतरी कल्पनात्मक, क्रिएटिव्ह किंवा मजेशीर टास्क दिला असेल त्यांनी, हो ना? अगं हो, मस्त टास्क मिळाला आपल्याला. आता तिघींना ग्रंथालयात जाऊन पशुपक्ष्यांवर आधारित 3 बालकविता शोधून लिहायला लावल्या आहेत. वा, मस्तच. मजा येईल अशा कविता शोधायला. पशुपक्षी म्हणजे जंगल ना रे. जंगल जंगल बात चली है, पता चला है. अरे चड्डी पहन के. चला मग लवकर ग्रंथालयात. आता आपण जंगल जंगल वाचत वाचत खेळूयात, मज्जा करूयात. म्हणजे अगं, ही बघ कविता मला लगेच सापडली. विद्या श्रॉफ यांनी लिहिलेली जंगल जंगल खेळूया. ऐका हा. जंगल जंगल खेळूया, प्राणी सर्व एकत्र जमूया. हत्ती कोण होणार, गजाज पुढे येणार. एक दात बाहेर काढला की तुझेच नाव जाहीर करणार. सिंह कोण बरे होणार, राजा पुढे येणार. आयाळासारखे केस अंगावरती, जबाबदारी जंगलाच्या राजावरती. हरिण कोण बरे होणार, मृगनयनी वर वेळ येणार. चपळता आहे त्याच्या धावण्यात, पटाईत असे जो डोळे फिरवण्यात. पोपट कोण होणार, शुकदादाचे नाव सांगणार. दुसऱ्यांची बोलण्याची करतो नक्कल, वापरावी लागत नाही स्वतःची अक्कल. मैना वाघ कोकिळ ससा, एक एक जण बनूया. स्वतःला साजेसे काम करूया, सर्वांना जंगल बघायला बोलवूया. या कवितेत तर सगळ्यांना जंगल बघायला बोलवले. चला आपण पण जाऊया. पण हे काय, केवढी गर्दी आहे पशुपक्ष्यांची. काय म्हणावे आता याला? काय म्हणावे बरं याला? ट्रॅफिक जॅम. म्हणजे ट्रॅफिक जॅम जर जंगलातही व्हायला सुरुवात झाली असेल तर जंगलातही ट्रॅफिक सिग्नल्सच लावावे लागतील आता. आणि झेब्रा क्रॉसिंगही, ज्यावरून फक्त आणि फक्त झेब्रांनाच झेब्रा क्रॉसिंगची परवानगी असेल. अगं, याच आशयावरील कवी अरुण देशपांडे यांची जंगलात झाला ट्रॅफिक जॅम ही कविता मी पाहिली होती एका पुस्तकात. कुठे बरं गेलं ते पुस्तक? हे बघ, माझ्या जवळच्या पुस्तकात सापडली ती कविता. ऐका. शहरी रस्त्यावर होते तशीच जंगलात घडली गोष्ट अशीच. एकाच वेळी सर्वांना घाई झाली, त्यात बघा ही ट्रॅफिक जॅम झाली. उंदीर मामा, ससे भाऊ, अस्वल दादा, हत्ती भाऊ, मनी माव आणि माकड दादा होते निघाले हे सारे ऑफिसला. पण जाताना केवढा ट्रॅफिक जॅम झाला. जंगलातून जाणाऱ्या रिक्षा गाड्या अडकून पडल्या जागच्या जागी. मुलं म्हणू लागली, अरे देवा काय करावे, ट्रॅफिक जॅम झाला. काळ्या पांढऱ्या पट्ट्यांचा झेब्रा क्रॉसिंगवर वाट अडवून उभा. म्हणे या मार्गावरून जाण्याचा अधिकार मला, जरी ट्रॅफिक जॅम झाला. मग जिराफ हवालदार खूपच रागवले. शिट्टी वाजवत जोरात म्हणाले, शिस्त पाळत नाहीत बेशिस्त सारे, तुमच्यामुळेच हा ट्रॅफिक जॅम झाला. किती छान कविता आहे ही. झेब्राची झेब्रा क्रॉसिंगची मक्तेदारी, उंच मानेचा जिराफ हवालदार आणि शहरी भागातल्या लोकांसारखीच प्राण्यांचीही बेशिस्त. पण यातून आपणही वाहतुकीचे नियमांचे पालन केले पाहिजे हा संदेश मिळतोय आपल्याला. अगं, इकडे प्राण्यांचा ट्रॅफिक जॅम झालाय आणि तिकडे बघ, तिकडून हत्ती येतोय असं वाटतंय. चला तिकडे जाऊया. बघितले का त्याचे केवढे मोठे पाय आणि किती छान आनंदाने सोंड हालत येतो, बघा ना. हो, आपल्याला बघून आनंद झाला असेल त्याला. जर त्याने त्याच्या पाठीवरून आपल्याला बसवून इकडचे सारे भागातले जंगल फिरवून आणले तर केवढी मज्जा येईल. आणि मुख्य म्हणजे आपले पायही दुखणार नाहीत फिरताना.
अगं मग यावरच आधारित हत्तीची स्तुती करणारी आणि जंगल सफारीची विनंती करणारी ही कविताच मला सापडली आहे. हत्ती दादा ऐका हा. अगं थांब थांब, हत्ती दादालाच इकडे बोलव आणि मग तू ऐकव त्याला ही कविता. ए हत्ती दादा इकडे येतोस का रे? कान खाली कर ना, तुझ्या कानात एक गोष्ट सांगायची आहे. शेवटी केलेली विनंती ही प्लीज मान्य कर बर का. ए चला ऐकूया सगळी कविता. हत्ती दादा झुलता किती छान, मिच्ची डोळे आणि सुपासारखे कान, अगड बंब अंगाला खांबा एवढे पाय, दोनच दात दाखवण्याची सवय झाली काय, गणपतीच्या सोंडेपरी सोंड आहे तरी, हत्ती दादा बाप्पाची का होते बरोबरी, बाप्पासारखा फुकट फाकट खाऊ नको भाव, सोंडे वाटे पैसा पाणी उचलतो ना राव, शाकाहारी खाता पिता त्याचा नको बाहू, सरकशीच्या तंबू मध्ये मजेत राहा पाहू, पोटासाठी हत्ती दादा हवे तेवढे चापा, पाठीवरती घेऊन आम्हा मारा दोन खेपा, पाठीवरती घेऊन आम्हा मारा दोन खेपा. ए हत्ती दादाने आपली विनंती मान्य केली. ये मज्जा येते हत्तीवरून फिरताना. ये हो, चल हत्ती दादा, बाय बाय. धन्यवाद सगळ्यांकडून आम्हाला फिरवून आणल्याबद्दल हे सुंदर जंगल. अगं वेदांती मुक्ता, झाला आपल्याला दिलेला टास्क पूर्ण. चला आता या पशुपक्ष्यांवर लिहिलेल्या वाचलेल्या तिन्ही बालकविता मानसी टीचरला दाखवायला. चला पुन्हा भेटूया. धन्यवाद.